एका ट्रेडमध्ये लॉस झाल्यानंतर परत आपण ट्रेड घेतो, तसंच एका ट्रेडमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर परत आपण ट्रेड घेतो. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एका ट्रेडमध्ये लॉस झाल्यानंतर तो व्यक्ती परत ट्रेड घेतो ना, त्याचं असं असतं की तो रिव्हेंज ट्रेडिंग करतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक रिव्हेंज फॅक्टर असतो की माझा लॉस हा मी पुढच्या ट्रेडमध्ये कव्हर करेन. ज्याला एका ट्रेडमध्ये प्रॉफिट होतो तो परत ट्रेड यासाठी घेतो की त्याला असं वाटतं की मी मागच्या ट्रेडमध्ये एवढं परफेक्ट अनालिसिस केलं की मला प्रॉफिट झालाय, आता सुद्धा मी इतकं परफेक्ट अनालिसिस करतोय की मला या ट्रेडमध्ये सुद्धा प्रॉफिट होईल. म्हणजे इकडे काय असते, ग्रीड असते. एकीकडे रिव्हेंज असते, एकीकडे ग्रीड असतं. मित्रांनो, दोन्ही गोष्टी जर बघितल्या ना, आपण कंबाईन करून जर बघितलं तर ही एक ह्युमन सायकोलॉजीमध्ये म्हणजे मानवी भावना ज्याला आपण म्हणतो त्याचा या पार्ट आहेत. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की पहिला चुकीचा आहे किंवा दुसरा चुकीचा आहे. खरं तर इथे दोघंही नवीन आहेत. जी व्यक्ती मार्केटमध्ये नवीन आहे त्याच्याकडून ह्या चुका हमखास होणारच. मी सुद्धा माझ्या सुरुवातीच्या फेजमध्ये या चुका केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर आता या चुका करतात तर कुठेही चुकीची गोष्ट नाहीये. बट मी एवढंच म्हणेन की तुमची क्वांटिटी फक्त लिमिटमध्ये ठेवा. कारण की मी आता कितीही म्हटलं की तुम्ही ग्रीड करू नका, रिव्हेंज ट्रेडिंग करू नका, तरी सुद्धा मित्रांनो तुमच्याकडून ते होणारच आहे. पण मी एवढं नक्कीच सांगू शकतो की तुम्ही क्वांटिटी जर कमी ठेवली ना तर कदाचित तुम्हाला चुका तर या करायच्या आहेत, पण या चुकांमधून तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि तुम्हाला त्याच्या मोबदल्यात मार्केटला लॉस सुद्धा कमी द्यावा लागू शकतो. कारण की तुमची क्वांटिटी कमी असणार आहे. बट तुमची जर क्वांटिटी तुम्ही इन्क्रीज केली तर मित्रांनो तुमचं कॅपिटल वाईपआउट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे यावरती फोकस ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारचे नॉलेजफुल आणि मोटिवेशनल व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर मला नक्की फॉलो करा.